पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण प्रश्न उत्तर घेण्याचा घेत असतो. कुठलाही भक्त परत जाऊ नये यासाठी आपण 100% काळजी घेत असतो. आपल्या मठामध्ये चहा, नाश्ता, जेवण, राहण्याची सुविधा सर्व विनामूल्य आहे. जगातील एकमेव असं आपण वारुळावर महाराजांचं, स्वामी महाराजांची मूर्ती स्थापना केली. आपण 12 डिसेंबर 2021 जे मंदिर आपण स्थापन केले आता 12 डिसेंबर 2024 ला, हे जगामध्ये कुठेही नाहीये. एकमेव फक्त आपल्या अनंत गोटे ब्रह्मनाथ श्री स्वामी समर्थ महाराज मठामध्ये. दुसरी गोष्ट, आपला जो प्रश्न असतो, आपण कमान पास केली तरी आपला प्रश्न 70% सुटलेला असतो. राहिलेला प्रश्न जो असतो 30% तो दिलेली सेवा जी सेवेने सुटत असतो. आपल्याला जी दिलेली सेवा आहे ती मनोभावे सेवा करा. 100% आपला त्याचं उत्तर सेवा केला तर मेवा त्याचा मिळणारच. याच्यानंतर पुढचा दरबार जो होणार आहे तो दिनांक 25/1/2024 म्हणजे 25 जानेवारी 2024 ला शनिवारी पुढचा दरबार होईल. आणि नाव नोंदणीसाठी 24 जानेवारी 2024 ला शुक्रवारी नाव नोंदणी होईल. याची सर्व भक्तांनी नोंद घ्यायची. आरतीसाठी प्रश्न उत्तरासाठी येताना 3 ते 4 दिवसाच्या तयारीने आपण यायचे. आपला नंबर एका दिवसात 2 दिवसात लागेल गॅरंटी नाही. आपण येताना 3 ते 4 दिवसाच्या तयारीने यायचे म्हणजे आपला नंबर सोमवारी लागू शकतो, मंगळवारी लागू शकतो. ह्या तयारीने आपण मठामध्ये आपला प्रश्न घेऊन यायचा आहे. आपल्या मठामध्ये सर्व सुविधा विनामूल्य असतात. आपल्या मठामध्ये रात्री 12 वाजता, रात्री 2 वाजता जरी आले तरी सर्व सुविधा आपल्या मठामध्ये विनामूल्य असतात. रात्री 12ला 2ला आला तरी आपल्या मठामध्ये जेवणाची व्यवस्था केली असते. कारण हे मठ हा तुमचं हक्काचं माहेरघर आहे. या मठामध्ये तुम्ही कधीही, केव्हाही आणि कुठूनही येऊ शकतात. यासाठी कुठलाही पैसा लागत नाही. येताना सोबत फक्त आधार कार्ड आणणं आपल्यासाठी गरजेचे. आधार कार्ड असतं तर आपण मठामध्ये राहू शकतात. आधार कार्ड शिवाय राहता येत नाही मुक्कामाला, कारण आधार कार्ड हे कंपल्सरी आहे. जी सर्व भक्तांनी नोंद घ्यायची. पुढील दरबार पुन्हा एकदा सांगतो, पुढील दरबार